265चं एक ट्रेलर हे भरणं चालू आहे. 265 ट्रेलर आपण बघत आहात, त्याच्यामध्ये पूर्ण भरत आलेलं आहे आणि थोडंसं भरायचं बाकी आहे. आणि जे समोरचं ट्रेलर जे भरणं चालू आहे तर ते 3102 या ऊस व्हरायटीचं भरणं चालू आहे. आता जे ड्रायव्हर साहेब आहेत, आपण जर ड्रायव्हर साहेबाला विचारू की बा 265 ट्रेलर आणि आता दोन्ही सुरू आहे, हाही सुरुवातीची तोड आहे आणि तीही सुरुवातीची तोड आहे. तर आपण यामध्ये सुरुवातीच्या तोडमध्ये आपण जर बघितलं तर 265 का होय 265चं ट्रेलर जास्त वजन देईल का 3102? 3102 देणे काय कारण बरं? 265 पडल्याच्या नंतर वजन आपल्याला मिळत नाही. त्यानंतर जाडीचा थोडंफार फरक पडतो. समजा ऊस तो थोडासा जाडीला थोडा शिल्लक येतो. बरोबर आहे. आता आपण जे ट्रेलर आहे तर जे 3102चं भरणं चालू आहे. आता गाडीतला जर ऊस आपण बघितला 265चा तर तो आपल्याला जाडी अशी बघायला मिळते, म्हणजे जेमतेम जाडी आपल्याला बघायला मिळते. पण 265 ही व्हरायटी एकदम उत्कृष्ट आहे, आपण तिला नाव ठेवत नाही. पण 3102 जी व्हरायटी आहे तर तीही जेमतेम चांगली उत्पादनासाठी ही चांगली. आता जर तुम्ही 3102चा आता गाडीतला ऊस जर बघितला तर आपल्याला अशा पद्धतीचा दिसतो. आता जर याची जाडी जर बघितली तर उत्कृष्ट आपल्याला जाडी ही बघायला मिळते 3102ची. आता ट्रेलरमध्ये जर बघितलं तर हा ट्रेलरमध्ये पूर्ण एक ट्रेलर आता आपलं हे कंप्लीट 3102नी भरलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे डबल ट्रेलर जे आहे तर 3102चं सुरुवातीला बरोबर 30 टनाच्या आसपास आपल्याला हे फोर व्हीलर ट्रेलर आपण याला म्हणतो की बरोबर 30 टनाच्या आसपास आपल्याला ही गाडी बघायला मिळते. आणि जी 265चं जे ट्रेलर जाईल तर ते आपल्याला 27-28पर्यंत, म्हणजे ह्या दोन ट्रेलर म्हणजे 2 ते 3 टनापर्यंत आपल्याला वजनामध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवतो. शेतकरी मित्रांनो, हे फक्त एक कशामुळं किंवा 3102 हा ऊस पडत नाही, पडल्यामुळे त्याचा दोरा पडत नाही, त्यानंतर वजनही चांगलं मिळतं आणि थोडीशी जाडी आपल्याला चांगली बघायला मिळते. जाडीमुळे वजन आपल्याला जास्त मिळतं आणि त्याचा फायदा शेतकऱ्याला होतो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं. धन्यवाद.